मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट. एखाद्या क्रिकेटरचं स्वप्न काय असतं? अर्थातच भारतासाठी खेळणं आणि वर्ल्ड कप जिंकणं. फुटबॉलरला विचाराल तर तो म्हणेल फिफा वर्ल्ड कप जिंकणं. टेनिस प्लेअरला विचाराल तर म्हणेल विम्बल्डन जिंकणं. एखाद्या लेखकाला विचाराल तर तो म्हणेल की कदाचित साहित्य अकादमी अवॉर्ड मिळणं. सायंटिस्टला विचाराल तर तो कदाचित म्हणेल नोबेल प्राईज जिंकणं. एखाद्या गिर्यारोहकाला तुम्ही विचारलं तर तो काय उत्तर देईल? तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. साहजिकच तो म्हणेल की मला माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. माउंट एव्हरेस्ट आता आपण जरी बघत असू की तिथे समिटवर चढायला खूप गर्दी होते, एका पाठोपाठ एक लोक लाईनीत उभे असतात, खूप कचरा करतात तिथे, अनेक लोक जातात. अशा सगळ्या गोष्टी आपण जरी बघत असू तरी इन कम्पॅरिझन अजूनही तिथे फार कमी लोक जातात. कारण माउंट एव्हरेस्ट हा अतिशय कठीण असं हे ट्रेक आहे. तिथे तो प्रयत्न करताना अनेक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. तिथे अजूनही ट्रेकर्स जे जातात ते आधी मेलेल्या लोकांचे प्रेत बघून बरेच लोकांची मानसिकता खचते. आणि जेवढे लोक ट्राय करतात त्याच्यापैकी पण 50% लोक अर्ध्या रस्त्यातनंच वापस जातात. अनेक कारणांमुळे, कधी ऑक्सिजन कमी होतं, कधी वादळ येतं, अनेक कारणं असतात त्याच्यामुळे. सो तिथपर्यंत जाऊनही समिटपर्यंत पोचता येईलच अशी पण काही शाश्वती नसते. सो अशा या माउंट एव्हरेस्टवर धडधाकट लोकांना जिथे चढणं कठीण असतं तिथे तुम्हाला वाटतं का की पाय नसलेली एखादी मुलगी चढू शकते? आपण आपलं दुःख खूप मोठं समजतो आणि ते बरोबरच असतं. म्हणजे त्यात काही चूक असतं असं नाही. कारण आपण ज्या सिच्युएशनमध्ये असतो त्या सिच्युएशनमध्ये आपलं दुःखही आपल्याला मोठं वाटत असतं. पण आपलंच दुःख मोठं आहे असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना, तेव्हा थोडंसं इकडे तिकडे बघायला हवं. कारण माउंट एव्हरेस्ट या डोंगरापेक्षाही मोठं दुःख असलेल्या मुलीची आजची ही गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातील एक छोटंसं खेडेगाव होतं. त्या खेडेगावात सिन्हा परिवार राहत होता. श्री सिन्हा हे पूर्वी मिलिटरीमध्ये होते. ते रिटायर्ड झाले होते. त्यांची बायको ग्यानबाला सिन्हा या ग्रामीण रुग्णालयात पर्यवेक्षक होत्या. त्यांचा मोठा मुलगा राजू, मुलगी लक्ष्मी, लहान मुलगी अरुणिमा आणि लहान मुलगा राहुल असं ते परिवार होतं. एक दिवस अचानकच श्री सिन्हा गावातल्या तळ्यात बुडून त्यांचा मृत्यू होतो. ते कशामुळे, कसं झालं हे काहीच समजत नाही. पण काही दिवसात विपरीतच घडतं. सिन्हांचे नातेवाईक त्यांच्या पत्नी आणि मुलांवरच आरोप करतात यांनीच श्री सिन्हांचा मृत्यू घडवून आणला आहे म्हणून. एक दिवस अचानक सिन्हांच्या दारावरती पोलिसांची थाप पडते. पोलीस संशयित म्हणून श्रीमती सिन्हा, मोठा मुलगा राजू आणि मोठी मुलगी लक्ष्मी यांना अटक करून घेऊन जातात. 5 वर्षाची अरुणिमा आणि 4 वर्षाचा राहुल हे संशयित लोकांच्या यादीत नसल्यामुळे ते घरीच सुटतात. पण 4 आणि 5 वर्षाची ही मुलं यांना रडण्याशिवाय दुसरं सुचणार तरी काय? ते सतत रडत होते. त्यांना घरात राहायची पण भीती वाटत होती. म्हणून ते बाहेर गाईच्या गोठ्यात राहायला लागले. त्या गायीनी यांचं संरक्षण पण केलं आणि त्यांना दूध पण दिलं. सिन्हांचे बाकी नातेवाईक पुढे आले आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यासाठी खर्च होता. तो खर्च करण्यासाठी गाय पण त्यांना विकावी लागली. पण त्यामुळे ते तिघं जेलमधनं बाहेर आले. पुढे काही दिवसात श्रीमती सिन्हांची बदली 100 किलोमीटर लांब असलेल्या दुसऱ्या एका खेड्यातल्या ग्रामीण रुग्णालयात झाली. आता मोठा मुलगा राजू याने गावातल्या काही मुलांबरोबर एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्यामुळे त्याला ह्या गावातच राहणं भाग होतं. इतर चौघं मात्र नवीन ठिकाणी शिफ्ट झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात मोठी दुसरी घटना घडली. ती म्हणजे राजूचा मृत्यू. त्याच्याच बिझनेस पार्टनरनी त्याचा खून केल्याचा संशय होता. पण पोलिसांनी काहीच तपास केला नाही. श्रीमती सिन्हा यांनी खूप प्रयत्न केले, खूप पाठपुरावा केला, पण त्यांना काही यश मिळालं नाही. त्यानंतर काही वर्षे बरी गेली. मोठी मुलगी लक्ष्मी हिचं लग्न झालं. तिचे यजमान हे CISFमध्ये होते. अरुणिमा आणि राहुल हे पण आता मोठे होत चालले होते. अरुणिमा ही एक उत्तम खेळाडू होती. ती हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळायची. व्हॉलीबॉलमध्ये तर ती राष्ट्रीय स्तरावर खेळायला लागली होती. आणि म्हणूनच स्पोर्ट कोट्यातनं CISFमध्ये नोकरी मिळते का याचा प्रयत्न तिचे मेव्हणे आणि इतर लोक करायला लागले. आणि अशातच एक दिवस अचानक CISFच्या इंटरव्ह्यूचं कॉल लेटर तिला मिळतं. घरातले सगळे खूप खुश होतात. पण एक अडचण असते. त्या कॉल लेटरमध्ये लिहिलेली तिची जन्मतारीख ही चुकीची होती. पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको या उद्देशाने अरुणिमा सगळे कागदपत्र घेऊन दिल्लीला CISFच्या ऑफिसमध्ये जाईल, दुरुस्ती करून घेईल असं सगळ्यांचं मत ठरलं. आणि म्हणून 11 एप्रिल 2011ला अरुणिमा लखनौवरनं ट्रेनने दिल्लीला जायला निघाली.
ती रात्रीची ट्रेन होती. जनरल डब्बा हा खचाखच भरला होता. कसं तरी करून एका मुलाला रिक्वेस्ट करून त्याच्या सीटवर थोडी का होईना बसायला जागा अरुणिमाने मिळवली. ट्रेन आता पुढे जात जात जवळजवळ बरेलीपर्यंत पोचली होती. तिथून काही तासांवरच दिल्ली होतं. अरुणिमाला अर्धवट झोप लागली होती. तिचे डोळे बंद होते, पण पूर्णपणे झोप लागली नव्हती. अशातच तिला जाणवलं तिच्या गळ्यापाशी कोणीतरी हात लावत आहे. तिने बघितलं तर एक माणूस तिची सोन्याची चेन ओढायचा प्रयत्न करत होता. तिच्या लक्षात आलं की 4-5 धटिंगण गुंडे त्या भरगच्च डब्यामध्ये लोकांना लुटतात आहे. पण तिथल्या एकाही प्रवाशाची त्यांना विरोध करण्याची हिंमतसुद्धा झाली नाही. बाय द वे, ही गोष्ट खूप आधीची नाही आहे, ही 2011ची आहे. ट्रेनमध्ये अशा रॉबरीज 2011मध्ये पण होत होत्या. अरुणिमाने मात्र त्यांचा प्रतिकार केला. तिने त्याच्यातल्या एकाची कॉलर ओढून त्याला एक लगावून ठेवली. ते पाहताच दुसऱ्याला चेव चढला आणि तो तिच्यावर धावून गेला. अरुणिमाने त्याला एक लाथ मारली. मागून एकाने हमला करण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला एक गुद्दा ठेवून दिला. हे बघताच 4-5 जणं अतिशय चिडले आणि सगळे एकदम अरुणिमावर तुटून पडले. ते 5 गुंड आणि अरुणिमा एकटी मुलगी, त्यांच्यासमोर तिने टिकाव धरणं हे कठीणच होतं. त्यांच्यातनं एकाने तिला एक जोरदार लाथ मारली आणि ती घसरून दारापाशी जाऊन पोचली. कसं तरी करून तिने दाराचं हँडल धरलं आणि आपला तोल सांभाळला. पण ह्या 4 नराधामांनी तिला एका पाठोपाठ एक जोरजोरात लाथा मारणं सुरू केलं आणि शेवटी तिचा तोल सुटला, हात सुटला आणि ती ट्रेनमधनं बाहेर पडली. त्याच क्षणी बाजूच्या ट्रॅकवरनं विरुद्ध दिशेने दुसरी एक ट्रेन येत होती. त्या ट्रेनच्या डब्यावर अरुणिमा आपटली आणि परत या ट्रेनच्या बाजूनी फेकल्या गेली. पण गुरुत्वाकर्षणामुळे ती खाली जमिनीवर पडली. तिच्या उजव्या पायावरनं ट्रेन धावत गेली. तिचा उजवा पाय तिथेच तुटल्याचं तिला समजलं. त्यापुढे कितीतरी वेळ ती निश्चित त्या 2 ट्रॅकच्या मध्ये पडून होती. ती नेमकी कुठे पडली आहे हे तिला समजत नव्हतं. तिला असं वाटत होतं की आपण ट्रॅकच्या मधोमध पडलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही गाडीचा आवाज आला की ही शेवटची गाडी ही आपल्या अंगावरनं जाणार असंच तिला वाटत होतं. खूप जास्त रक्त वाहून गेलेलं होतं. तिच्या तोंडातनं आवाजही फुटत नव्हता. येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनमधनं लोकांचे मलमूत्र हे तिच्या अंगावर पडत होते. ट्रॅकच्या आसपास असलेले मोठे मोठे उंदीर आता तिच्या अंगावर चढायला लागले होते. तिने कसं तरी करून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. शेवटी दुसरी एक ट्रेन धडाडत आली आणि त्याच्यामध्ये ते उंदीर पळाले. पहाट झाल्यावरती ट्रॅकच्या बाजूला प्रताविधीसाठी आलेल्या एका तरुणाने तिला बघितलं. रक्तबंबाळ झालेली एक मुलगी तिथे पडलेली त्याला दिसली. त्याने तिच्याकडे पाहिलं खरं, पण तो तिथून लगेच निघून गेला. पण काही वेळाने तोच तरुण गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन आला. गावातले सगळे लोक आले खरे, पण आता काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. अरुणिमाचं इतकं रक्त वाहून गेलं होतं की ती ऑलमोस्ट बेशुद्ध झाली होती. कशी तरी करून ती त्या तरुणाच्या कानामध्ये तिने आपल्या घरच्यांचा नंबर पुटपुटला. तिच्या मेहुण्यांनी नशिबाने फोन उचलला. गावकऱ्यांनी त्यांना हकीकत सांगितली. त्यांनी विनंती केली की तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. जे काय पैसे होतील, जे काय खर्च होईल तो व्याजासकट आम्ही तुम्हाला परत देऊ. एक पुढे हातगाडी आणण्यात आली. त्याच्यातनं त्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर तिला नेण्यात आलं. तिथे जी पुढची गाडी आली त्याच्यात गार्डच्या केबिनमध्ये बसवून तिला बरेलीला नेण्यात आलं. बरेलीच्या रेल्वे स्टेशनवर स्ट्रेचरवर तिला प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आलं होतं. थोडा वेळ करता करता 2 तास ती त्या प्लॅटफॉर्मवरती तशीच पडली होती. तिथे जवळ एक हवालदार होता. तिने त्या हवालदाराला विचारण्याचा प्रयत्न केला. उत्तर आलं, कागजी कारवाई चल रही है. 2011मध्ये ही परिस्थिती होती. त्याच्यानंतर काही वेळाने तिला बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. एक पाय अगदी तो स्किनच्या थोड्याशा लेअरनी तो लटकलेला होता आणि दुसऱ्या पायात अनेक जखमा होत्या, अनेक फ्रॅक्चर्स होते. एक पाय कापून काढायला लागणार होता कारण वरच्या भागात गँग्रीन होण्याची शक्यता होती आणि दुसरा पायावरती पण शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण त्या पायाकडे सध्या लक्ष न देता जो पाय कापायचा आहे तो पाय आत्ता लगेच कापणं आवश्यक होतं कारण आता जखम होऊन खूप वेळ झाला होता आणि त्याच्यामुळे गँग्रीन होण्याचे चान्सेस खूप जास्त होते. त्याच्या पुढेही एक अडचण होती. अडचणी काही अरुणिमाचा पिच्छा सोडतच नव्हते. सर्जरी करायची तर होती, पण बरेलीसारख्या शहरामध्ये तिथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये 2011मध्ये ॲनेस्थेशियन नव्हता आणि म्हणून आता सर्जरी करणार कशी
हा एक मोठा प्रश्न उभा राहिला. अनुरिमा हे सगळं ऐकत होती. तिथलं कंपाऊंडर श्री यादव यांना तिने सांगितलं की मी काल रात्रभरापासून इतक्या वेदना सहन केलेल्या आहे की आता अनेस्थेशियाची गरजच मला उरलेली नाही आहे. तुम्ही सर्जरी प्लीज करा, नाहीतर मग गँग्रीन होईल आणि फार प्रॉब्लेम होतील. तिचा हा धाडसी निर्णय बघून डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, पण दुसरा काही पर्याय पण नव्हता, म्हणून त्यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाली त्याच्यानंतर तिचा दुसरा पाय सगळ्या जखमा क्लीन करून त्याच्यावरती मलमपट्टी करण्यात आली आणि जो कापलेला पाय होता तो डॉक्टरांनी सर्जननी एका तिथल्या सहाय्यकाकडे दिला. त्या सहाय्यकाने तो पाय उचलून अनुरिमाच्याच पलंगाखाली ठेवून दिला. सगळ्या सर्जरी वगैरे सक्सेसफुल झाली. त्याच्यानंतर डॉक्टर आणि सगळे लोक गेले. पण जिथे ॲनेस्थेशियन नाही अशा जिल्हा रुग्णालयात स्वच्छता आणि या सगळ्याची स्थिती कशी असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. त्या कच्च्या मांसाचा वास तिथल्या भटक्या कुत्र्यांना आलाच आणि एक कुत्रा अनुरिमाच्या खोलीत येऊन त्या पायाला चाटण्याचा प्रयत्न करू लागला. अनुरिमा कशी तरी ओरडून तिने त्या कुत्र्याला हाकललं. पण अगेन 2011 साली अशी स्थिती आपल्या उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये होती. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे तिचे घरचे लोक आले. पुढे काय करायचं वगैरे या सगळ्या चर्चा चालू असताना तिचे जे मेहुणे होते त्यांना बाहेर उभं असताना एका वर्तमानपत्राचे रिपोर्टर तिथे त्यांना भेटले. ते रिपोर्टर हे कळल्याबरोबर त्यांनी अनुरिमाची सगळी गोष्ट हकीकत त्यांना सांगितलेली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ती बातमी झळकली आणि त्याच्यानंतर एक वेगळंच नाट्य सुरू झालं. कारण त्या वर्तमानपत्राच्या इंग्लिश मुख्य पेपरनी म्हणजे हिंदुस्तान टाइम्सनी त्याची दखल घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ती बातमी दिली. आणि एवढ्या मोठ्या नॅशनल न्यूजपेपरनी ही बातमी दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये सगळीकडे गडबड सुरू झाली आणि मोठे मोठे अधिकारी, राजकीय नेते हे सगळे येऊन अनुरिमाला भेटायला लागले. त्याच्यानंतर त्या सगळ्या मीडिया अटेन्शनमुळे ही एक हाय प्रोफाईल केस बनली आणि त्या सगळ्या अटेन्शनमुळे अनुरिमाला पुढे लखनौच्या किंग्स जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आणि तिथून पुढे एम्समध्ये हलवण्यात आलं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार तेव्हा दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे होते. 2011मध्ये या सगळे राजकीय गोष्टी सुरू झाले. तिथे रेल्वे सुरक्षा बलाची हजामपट्टी करण्यात आली असेल, त्याच्यामुळे ते पण जरा नाराजच होते. अनुरिमाचे जे गावाकडचे काही नातेवाईक जे आधी पण त्यांना त्रास देत होते, ह्या सगळ्यांनी म्हणून काही कारस्थान करायला सुरुवात केली. त्यांनी या बातम्या उठवल्या की अनुरिमानी स्वतःच आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता किंवा काही रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या काही अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ती रेल्वेमध्ये नव्हतीच आणि तिला कुठेतरी दुसरीकडे मारून त्या ट्रॅकच्या बाजूला टाकून देण्यात आलं होतं. किंवा अशाही अफवा फैलवण्यात आल्या होत्या की तिचं आणि तिच्या मेहुण्यांचंच अफेअर आहे आणि ते दोघंच त्या मेहुण्यांनीच तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे. आणि अशा त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनुरिमाला किती मानसिक त्रास होत असेल हे आपण फक्त इमॅजिनच करू शकतो. या सगळ्या मानसिक त्रासात न जाताना त्यांच्याकडे सगळे पुरावे होते. तिकीट होतं नशिबानी तिच्या खिशात होतं. बाकी तिचे सगळे कागदपत्र आणि मोबाईल तर पडला होता, पण तिकीट होतं. बाकी काही गोष्टी, काही पुरावे होते की जसं ते मेहुणे त्यावेळेस कुठे होते आणि त्या सगळे पुरावे जरी असले तरी पुढे जाऊन तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला असता. याचा मार्ग म्हणजे या सगळं जे हे अटेन्शन मिळतं आहे, मीडिया अटेन्शनमुळे तिला एम्ससारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळाली. तिथे खूप चांगल्या प्रकारे उपचार होतो आहे. कृत्रिम पाय पण तिला मिळणार होता. तर हे सगळं विक्टिम कार्ड न प्ले करता काहीतरी चांगलं करून दाखवायचं असं तिने आणि तिच्या घरच्यांनी ठरवलं. आणि तिच्या मेहुण्यांनी एक सजेस्ट केलं की आत्तापर्यंत कृत्रिम पाय असलेली कुठलीही महिला एव्हरेस्ट चढलेली नाही आहे. ते सगळं अनुरिमानी मनात पकडलं आणि तो ध्यास तिला लागला. कृत्रिम पाय लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती रात्री सगळे झोपले असताना स्वतःहून एकटी चालायचा प्रयत्न करायला लागली. ज्या गोष्टीला लोकांना एक वर्ष लागतं ती गोष्ट अनुरिमानी दुसऱ्याच दिवशी केली होती. तेव्हा तिथे कोणाला कळलं नाही, पण CCTVमध्ये ते पकडलं गेलं. त्याच्यामुळे डॉक्टरांनी तिला खूप ताकीद देऊन बजावलं की हे असं पुढे करायचं नाही वगैरे. त्याच्यामुळे बाकी एक्सपर्टच्या सुपरविजनमध्येच ती प्रयत्न करेल असं त्यांनी ठरवलं. पुढे सगळ्या चांगल्या शुश्रूषा झाली आणि चांगलं सोयी तिला मिळाल्या. ती बाहेर हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला. बचेंद्री पाल या आपल्या भारताच्या पहिल्या महिला एव्हरेस्ट वीर आहेत. त्यांचा नंबर
तिने कुठून तरी मिळवला आणि त्यांना ती भेटायला मुद्दामून झारखंडला गेली आणि त्यांना त्यांच्या घराच्या पायऱ्या चढून वगैरे ती गेली आणि तिचं सगळं जे काय ज्या प्रकारे तिने त्या बछेंद्री पाल मॅडमला फोन केला होता, कॉन्टॅक्ट केला होता, ज्या जिद्दीने त्यांच्या घरी पोचली होती, पायऱ्या चढली होती, या ही सगळी जिद्द बघून बछेंद्री पाल मॅडमने तिला सांगितलं होतं की तू मनातनं ऑलरेडी एव्हरेस्ट चढलेली आहे, आता फक्त तुला ते जगाला दाखवायचं आहे. पण ते जगाला दाखवण्याकरता प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टींची गरज होती. पुढे तो सगळा ट्रेनिंगचा भाग आणि एव्हरेस्टचा प्रवास हा अतिशय विलक्षण आहे. तो तुम्ही नक्की वाचला पाहिजे. मी काहीच गोष्टी सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येऊ शकतो की किती कठीण होतं. एकदा बरेचदा असं झालं की तिच्या जो कृत्रिम पाय लागला होता त्या सगळ्याच्या दबाव येऊन तिच्या पायातनं रक्तस्राव होणं सुरू व्हायचं आणि ते रक्त तिथे बर्फावर पांढऱ्या याच्यावरती पडायचं, ते सगळ्यांना दिसायचं. एकदा तर तो शेर्पा पण घाबरलेला होता, इतकं हे झालं होतं. तो पाय जो आहे, तो कृत्रिम पाय, तो कधी कधी आडवा व्हायचा, असा 180 डिग्रीमध्ये फिरायचा आणि ते दृश्य कोणी बघितलं तर काय होईल म्हणजे ज्यांना सवय नाही आहे तर विचार करा. अशा सगळ्या परिस्थितीतनं अनुरिमा गेली. 11 एप्रिल 2011ला त्या ट्रेनमधनं ती घटना झाली, ट्रेनची घटना झाली तिच्या आयुष्यामध्ये. आणि नियती काय असते, 11 एप्रिल 2013 बरोबर 2 वर्षांनी ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोचली. हा सगळा प्रवास अतिशय रंजक आणि अतिशय विलक्षण आहे. तिच्या बॉर्न अगेन ऑन द माउंटन या इंग्रजी पुस्तकात हा तिने लिहून ठेवलेला आहे आणि त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो प्रभाकर करंदीकर यांनी केलेला आहे, फिरुनी नवी जन्मे नमी या नावाखाली. आणि प्रफुल्लता प्रकाशक त्याचे प्रकाशक आहेत. हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घेऊन वाचा आणि हा जो मधला प्रवास जो मी सांगितलेला नाही आहे तो तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा ते कळेल तुम्हाला की जिद्द काय असते. आणि इथे मी पहिले जसं म्हटलं की प्रत्येकालाच आपलं दुःख हे खूप मोठं वाटत असतं. सो थोडासा विचार करूया आपण. अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का असली इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांगा है समुद्रों को, अभी तो पूरा आसमान बाकी है. एव्हरेस्ट झाल्यावरही ही जिद्द अरुणिमामध्ये अजूनही होती आणि त्याच्यानंतर तिने जगातल्या 7ही खंडातल्या सगळ्यात उंच शिखरांवरती चढण्याचा विक्रम केलेला आहे. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि अंटार्क्टिका या सगळ्या खंडातल्या तिथलं जे सगळ्यात उंच शिखर आहे त्या प्रत्येक शिखरावरती चढण्याचा विक्रम अरुणिमाने करून दाखवलेला आहे. हॅट्स ऑफ आहे अशा जिद्दीला आणि अरुणिमाला. मी पॉडकास्टर प्रस्तुत इन्स्पिरेशन कट्ट्याचा हा 61वा भाग आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा. इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ7, ॲमेझॉन म्युझिक कुठेही असाल तिथे आपल्या या पॉडकास्टला फॉलो करा आणि 5 स्टार रेटिंग द्या. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय. हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.